आनंदाची पर्वणी ठरणारी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। नेमकी काय आहे ही बातमी पाहूया। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मिनी सरसडे जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन आणि विक्री 19 ते 21 जानेवारी 2024 दरम्यान सोलापूर येथील बोरोनाको प्रशाला येथील मैदानावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे। सदर मिनी सरसडे रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजी पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार संजय मामा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार समाधान अवताळे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते तसेच विभागीय आयुक्त सौरभराव उमेद, अभियानाचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचय जयवंशी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो। या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी इत्यादी वस्तूंचा समावेश आहे। या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाही तर उच्च दर्जाच्या आहेत। ग्रामीण कारागिरांचं कौशल्य आणि कारागिराचं प्रदर्शन करतात। शिवाय घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थांच्या विक्रीचे स्टॉल असतील। हे स्टॉल अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतील। याशिवाय ग्रामीण महिलांच्या कलागुणांना आणि कौशल्याला वाव या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे।